नमस्कार, मी पंजाब डक. आजपासून शेतकऱ्यासाठी एक अंदाज देणार आहे. राज्यामध्ये आणखीन 3 ऑगस्ट, 4 आणि 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टच्या दरम्यान आणखीन 4 दिवस काही भागात आणि काही जिल्ह्यात तुरळक भागातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नेमका कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, सांगोला, आटपाडी, त्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पण पडणार आहे. 6 तारखेपर्यंत आणखीन पाऊस आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. भाग बदलत पडणार आहे. सर्वदूर काय पडणार नाही. अर्ध्या घंट्याचा 20 मिनिटाचा पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. लातूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर, परभणी, त्याच्यानंतर यवतमाळ, त्याच्यानंतर इकडं पुसद हे असा पट्टा करीत अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आणखीन 6 तारखेपर्यंत असाच म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल आणि सरी येतील. अर्ध्या तासाचा 20 मिनिटाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 7 तारखेच्या नंतर 7 ऑगस्ट नंतर चांगली उघडीप भेटेल म्हणून हे लक्षात यायचं. मग 7 ऑगस्टच्या नंतर मग काय होणार आहे, परत काय होईल, एक कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं ते मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं ते नागपूरकडून मग जवळपास 15-16 दरम्यान मग काय होईल, पूर्व विदर्भाकडे पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि इकडं नांदेड, परभणी असं जालना पट्ट्यापर्यंत ते पाऊस येऊ शकतो म्हणजे 15 ऑगस्टच्या नंतरचा म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आता कोकणपट्टीचा म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे जे पालघरपर्यंत तिकडं मग आता घाटमाथ्यावर काय होईल 6 तारखेपर्यंत आणखीन त्या सरी मग चालूच राहतील म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पुण्यात देखील काय होईल, थोड्या सरीच येतील आणि 6 तारखेच्या नंतर पुण्याचा देखील पाऊस बंद होणार आहे 7 तारखेपासून म्हणून पुणेकरांनी अंदाज लक्षात येतात. मुंबईकडे देखील काय होईल 7 तारखेच्या नंतर 7 ऑगस्टच्या नंतर पुन्हा तिकडला देखील पाऊस कमी होणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. नाशिककडला देखील पाऊस 7 ऑगस्ट नंतर कमी होणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि हे कोकणपट्टी, इगतपुरी, घाटमाथा इकडं काय होईल सध्या तरी 6 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपात 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा अशा सरी येतील म्हणून हा अंदाज जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घ्यायचा म्हणून हे लक्षात यायचं. म्हणून शेतीचे कामे करण्यासाठी आता वेळ आहे म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा येईल पण ते मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं फक्त विदर्भातच त्याचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि तसंच नाथसागर म्हणजे मराठवाड्याची ताण भागवणारं नाथसागर म्हणजे जायकवाडी धरण आजच्याला 90% भरणार आहे आणि कोणत्याही क्षणी त्या जायकवाडी धरणाचे दरवाजे, कारण की तिकडून पाण्याची आवक सुरू असल्यामुळं कोणत्याही क्षणी गोदावरी नदीत पाणी येणार आहे. मग गोदावरी नदीत जर पाणी आलं तर नाथसागरातून पाणी निघाल्याच्या नंतर ते पाणी सरळ नांदेडकडे येतं. मग हे जे बॅरेज आहे ते भरत येणार आहे. शेतकऱ्याला माझी विनंती, आणखीन आज उद्या ह्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या कोणाच्या मोटर असेल, पाईपलाईन असेल तर तुम्ही काढून घ्या, कारण की जायकवाडी आपल्या गोदावरी नदीला कोणत्याही क्षणी ते पाणी सोडू शकता. आपले जनावर असेल, आपलं शेता म्हणजे त्या गोदावरी नदी काढणं गाई गोठे आहेत त्यांनी काय करायचं, आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या. 2-4 दिवस आता नदीमध्ये तुमचे जनावरे बांधू नका, चरायला सोडू नका, कारण की कोणत्याही क्षणी आजच्याला 90% होणार आहे. 90% झाल्याच्या नंतर उद्या 93-94% होईल आणि 100% भरण्याच्या मार्गावर 100% होणारच आहे. 100% व्हायच्या अगोदरच त्यांना सोडण्याची तयारी ठेवावी लागते म्हणून त्यांनी देखील आदेश दिले. आणि माझी देखील विनंती आहे की नांदेडपर्यंत जिथपर्यंत गोदावरी नदी आहे तिथपर्यंत त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. होईल तिथपर्यंत फवारणी करताना सकाळच्या वेळेला जायचं, कारण की दुपारनंतर 2-2:30च्या नंतर पाऊस येणार आहे म्हणून जितकं लवकर जातं तितकं चांगलं. धन्यवाद. आणि जायकवाडी धरणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, गोदावरी नदीच्या तुमच्या मोटर पाईप लाईन असेल तर आजच्या आज उद्या परवा काढून घ्या, कारण की पाणी 100% सुटणार आहे आणि तुमच्या नाही काढ्या तर मोटरी वाहून जातील. धन्यवाद.